नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील भूगोल विषयाचे अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्राचा विचार आपण आजच्या तासामध्ये या ठिकाणी करत आहोत। या हवामानशास्त्रामध्ये सौरशक्तीच्या संदर्भाने असणारा पृथ्वीचे औष्णिक संतुलन, पृथ्वीचं ताप संतुलन किंवा पृथ्वीचं उष्णता संतुलन हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासण्याचा प्रयत्न आजच्या तासामध्ये करणार आहोत। मित्रहो, मागील तासामध्ये आपण बघितलं की पृथ्वीचं औष्णिक संतुलन म्हणजे काय, तर सूर्याकडून लघुलहरीच्या स्वरूपामध्ये येणारी जी काही सौरशक्ती आहे, ही सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागाला मिळते आणि पृथ्वीचा पृष्ठभाग या सौरशक्तीचं ग्रहण करतो आणि ग्रहण केल्यानंतर पुन्हा ही सौरशक्ती दीर्घलहरीच्या स्वरूपामध्ये, जी लघुलहरीच्या स्वरूपामध्ये सूर्याकडून आली, ती आता दीर्घलहरीच्या स्वरूपामध्ये म्हणजेच उष्णतेच्या स्वरूपामध्ये किंवा तापाच्या स्वरूपामध्ये वातावरणाला देते आणि वातावरण देखील ही सौरशक्ती किंवा ही उष्णता, हा ताप देखील अवकाशाला परत पाठवण्याचे काम या ठिकाणी करतं। म्हणजे अशा पद्धतीने पृथ्वीवर येणारी सौरशक्ती आणि पृथ्वीपासून जाणारी उष्णता यांच्यामध्ये एक प्रकारचं संतुलन या ठिकाणी राखल्या जातं। यालाच आपण पृथ्वीचं औष्णिक संतुलन असं या ठिकाणी म्हणतो। मित्रहो, पृथ्वीचं औष्णिक संतुलन होत असताना आपण या ठिकाणी बघूया की वातावरणाच्या बाह्य सीमेपासून ज्यावेळेस वातावरण बाह्य सीमेपर्यंत पृथ्वीची असणारी सौरशक्ती या ठिकाणी आपण बघूया, हे पृथ्वीचा असणारा वातावरणाचा भाग आहे, हा भूपृष्ठाचा भाग आहे। पृथ्वीच्या या वातावरणाच्या बाह्य सीमेपर्यंत साधारणतः ही जी काही येणारी सौरशक्ती आहे ही 100% आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरूया की 100% सौरशक्ती पृथ्वीच्या बाह्य वातावरणाच्या सीमेपर्यंत असते। सौर ऊर्जा ही बाह्य सीमेपर्यंत असते की 100% असते ती। ही 100% येणारे सौरशक्तीपैकी ही लघुलहरीच्या स्वरूपामध्ये असते। कशी असते? लघुलहरीच्या स्वरूपामध्ये असते। मग ज्यावेळेस ही लघुलहरीच्या स्वरूपामधून वातावरणामध्ये प्रवेश करू लागते, या ठिकाणी असणाऱ्या या वातावरणात प्रवेश करते बघा, या वातावरणामध्ये ती प्रवेश करू लागते, त्यावेळेस या येणाऱ्या सौरशक्तीपैकी हे जे काही आकाशामध्ये ढग असतात, या ढगांपासून येणाऱ्या सौरशक्तीपैकी 27% सौरशक्ती, 27 प्रकारची जी काही 27% लघुलहरीच्या स्वरूपामध्ये ही पुन्हा अवकाशाला परत पाठवली जाते। म्हणजे खालपर्यंत येतच नाही, खालपर्यंत ही सौरशक्ती येतच नाही। ही 27% सौरशक्ती जशी वातावरणामध्ये आली तशी वातावरणातील असणारे जे काही ढग आहेत, हे ढग काय करतात? हे ढग जवळपास 27% सौरशक्ती ही जशी लघुलहरीच्या स्वरूपामध्ये वातावरणामध्ये शिरते, तसंच ढगाच्या माध्यमातून ती लघुलहरीच्या स्वरूपामध्येच वातावरणातून परावर्तित करण्याचे काम हे ढगांच्या माध्यमातून या ठिकाणी घडतं। मग या ठिकाणी आपण पाहतोय की 27% वातावरणामध्ये आली की ढगाच्या माध्यमातून या सौरशक्तीचं परावर्तन आणि विकिरण
या ठिकाणी होतं आणि परावर्तन आणि विकिरणाच्या माध्यमातून ही सौर शक्ती पुन्हा अवकाशामध्ये पाठवली जाते। त्यानंतर जर आपण बघितलं मित्र हो तर 6% सौर शक्ती सौर शक्ती ही वातावरणामधील असणारे धूलिकण असेल किंवा विविध प्रकारच्या वायूंचे अणु असतील या अणूंच्या माध्यमातून किंवा धूलिकणांच्या माध्यमातून ही सौर शक्ती पुन्हा वातावरणामध्ये न येता ही लघुलहरीच्या स्वरूपामध्ये जशी येते तशीच वातावरणातून अवकाशाला ही 6% सौर शक्ती वातावरणातील असणाऱ्या घटकांच्या माध्यमातून मग ते वातावरणात असणारे धूलिकण असेल किंवा विविध वायूंचे अणु असतील या विविध वायूंच्या अणूंच्या द्वारे धूलिकणांच्या माध्यमातून ही 6% सौर शक्ती पुन्हा वातावरणातून अवकाशाकडे परत पाठवली जाते। त्यानंतर 2% सौर शक्ती ही जशी लघुलहरीच्या स्वरूपामध्ये वातावरणातून आली तशी भूपृष्ठाकडे तशीच पुन्हा वातावरणाच्या माध्यमातून भूपृष्ठाच्या अनुषंगाने तशीच परावर्तित केली जाते। जशी आली तशीच पुन्हा अवकाशाला परावर्तित करण्याचे काम भूपृष्ठाच्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास 35% सौर शक्ती ही 35% सौर शक्ती ही पृथ्वीपर्यंत येतच नाही। ही पृथ्वीपर्यंत येतच नाही ही जशी आली लघुलहरीच्या स्वरूपामध्ये तशीच लघुलहरीच्या स्वरूपामध्ये अवकाशाला पाठवली जाते। कशाच्या माध्यमातून? परावर्तन किंवा विकिरण यांचं परावर्तन किंवा विकिरण होतं त्यामध्ये ढगाच्या माध्यमातून 27%, वातावरणातील घटकाच्या माध्यमातून 6% आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या माध्यमातून 2% सौर शक्ती ही पुन्हा लघुलहरीच्या स्वरूपामध्येच पुन्हा अवकाशाला पाठवली जाते। म्हणजे यांचं भूपृष्ठाला ही सौर शक्ती मिळत नाही। त्याच पद्धतीने मित्र हो आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की जवळपास 14% जी सौर शक्ती आहे ही वातावरणात तर येते परंतु वातावरणात आल्याबरोबर तिचं या ठिकाणी ऑक्सिजन असेल वायू असेल किंवा बाष्प असेल यांच्या मार्फत शोषण केल्या जातं। वातावरणामध्येच या सौर शक्तीचं शोषण केलं जातं। मग ते ओझोन सारखे वायू असतील, ऑक्सिजन सारखे वायू असतील किंवा बाष्प असेल यांच्या माध्यमातून ही सौर शक्ती वातावरणामध्ये शोषली जाते। म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर 35% ही सौर शक्ती अधिक 14% वातावरणाने ग्रहण केलेली सौर शक्ती अशी जवळपास 49% सौर शक्ती ही भूपृष्ठापर्यंत येतच नाही। 49% सौर शक्ती ही भूपृष्ठापर्यंतच्या भागामध्ये येतच नाही। म्हणजे सूर्याकडून निघालेल्या 100% सौर शक्तीपैकी जी बाह्य सीमेपाशी 100% आहे परंतु ज्यावेळेस ती पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे येऊ लागते तेव्हा 27% सौर शक्ती ही ढगांच्या माध्यमातून परावर्तित केली जाते। 6% सौर शक्ती ही वातावरणातील घटकांच्या माध्यमातून जे काही वातावरणामध्ये घटक आहेत विविध प्रकारचे वायूंचे अणु असतील किंवा धूलिकण असतील यांच्या मार्फत ती पुन्हा वातावरणामध्ये परावर्तित करण्याचे काम या ठिकाणी केलं जातं। विकिरण करण्याचे काम या ठिकाणी केलं जातं आणि राहिलेली
पुन्हा 2% सौरशक्ती ही जशी येते तशीच सरळ पुन्हा अवकाशामध्ये लघुलहरीच्या स्वरूपामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून परावर्तित करण्याचे काम पृथ्वीचा पृष्ठभाग हा या ठिकाणी करतो. म्हणजेच मित्रहो, आलेल्या सौरशक्तीपैकी बघा या ठिकाणी आपण बघूया की जी काही सौरशक्ती येते त्यापैकी नंबर 1 ढगांच्या माध्यमातून जवळपास 27% सौरशक्ती ही परावर्तित किंवा विकिरण करण्याचे काम या ठिकाणी या सौरशक्तीचं वातावरणाच्या अनुषंगामधील वातावरणातील विविध घटकांच्या माध्यमातून या ठिकाणी होतं. 27% सौरशक्ती ही ढगांच्या माध्यमातून परावर्तित केली जाते. नंबर 2 भाग या ठिकाणी बघूया की वातावरणातील घटकांच्या माध्यमातून जवळपास 6% सौरशक्ती ही परावर्तित केल्या जाते. त्याचबरोबर 3 भाग बघूया की पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या अनुषंगानं जवळपास 2% सौरशक्ती ही परावर्तित केल्या जाते. म्हणजे जवळपास 35% सौरशक्तीचं या ठिकाणी परावर्तन किंवा विकिरण होतं. वातावरणाच्या अनुषंगानं परावर्तन किंवा विकिरण या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. मग पृथ्वीचं वातावरण देखील शोषणाची काम करतं आणि जवळपास वातावरणाच्या माध्यमातून 14% सौरशक्तीचं शोषण होतं. 14% सौरशक्तीचं शोषण वातावरणाच्या माध्यमातून या ठिकाणी घडलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की पृथ्वीच्या पृष्ठभागावर न पोहोचणारी सौरशक्ती जर आपण बघितली तर जवळपास तिचं प्रमाण हे 49% होतं. हे 35% आणि हे 14% अशा पद्धतीने पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत 49% सौरशक्ती ही पोहोचतच नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या वातावरणाच्या बाह्य भागापर्यंत 100% जरी सौरशक्ती या ठिकाणी आली तरी पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत मात्र या 100% पैकी 49% सौरशक्ती ही पोहोचूच शकत नाही किंवा पोहोचतच नाही. फक्त 51% सौरशक्ती 51% सौरशक्ती ही भूपृष्ठापर्यंत पोहोचते आणि मग 51% जी काही भूपृष्ठापर्यंत पोहोचणारी सौरशक्ती आहे ही सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागाला तापवण्याचं काम करते. पृथ्वीच्या पृष्ठभागाला उष्णता देण्याचं काम करते आणि आपण पाहतोय मग या 51% सौरशक्तीचं रूपांतर या पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचलेल्या या 51% सौरशक्तीचं रूपांतर उष्णतेत किंवा तापामध्ये किंवा दीर्घलहरीच्या स्वरूपात होतं. म्हणजे किती टक्के पोहोचते? फक्त 51% सौरशक्ती ही सूर्यापासून निघालेल्या सूर्यकिरणांपैकी आपण बघितलं या ठिकाणी सौरशक्ती ही पृथ्वीच्या वातावरणाच्या बाह्य सीमेपर्यंत 100% असते. परंतु ज्यावेळेस
वातावरणामध्ये पोहोचते त्यावेळेस 49% सौर शक्तीचं परावर्तन, विकिरण आणि श्वसन वातावरणाच्या अनुषंगानं होतं आणि फक्त पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत 51% सौर शक्ती ही येते. म्हणजे 51% सौर शक्तीचा भाग हा पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येतो आणि या 51% सौर शक्तीपासून पृथ्वीला उष्णता मिळते. पृथ्वीच्या असणाऱ्या भूपृष्ठाच्या भागामध्ये या उष्णतेच्या दीर्घलहरी सौरशक्तीपासून या ठिकाणी दीर्घलहरी या ठिकाणी निर्माण होतात आणि या दीर्घलहरीच्या माध्यमातून, उष्णतेच्या या दीर्घलहरीच्या माध्यमातून मग या दीर्घलहरीचं उत्सर्जन केलं जातं आणि मग ते वातावरणाला ही उष्णता मिळते. तर मित्रो, अशा पद्धतीने आजच्या तासामध्ये फक्त आपण पृथ्वीपर्यंत न पोहोचणारी सौरशक्तीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बघितलेलं आहे. येणाऱ्या तासामध्ये ही सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर 51% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचते आणि मग ही 51% सौरशक्तीचं पुढे काय होतं आणि कशा पद्धतीनं ही 51% सौरशक्ती देखील पृथ्वीच्या पृष्ठभागापासून निघून तिचं उत्सर्जन होऊन पुढे ही वातावरणाच्या माध्यमातून अवकाशाला कशा पद्धतीने पाठवली जाते याचं विवेचन आपण येणाऱ्या तासामध्ये करूया. धन्यवाद.